टीमला तर मी नेहमी म्हणते आय एम बिकॉज यू आर. असंच आहे माझं, की माझी टीम नसेल तर मी काहीच करू शकत नाही. इतकी ती टीम तेवढीच महत्त्वाची आहे. आणि माझ्याकडे एक थोडं स्पेशालिटी अशी आहे की प्रथामध्ये सर्व बायका आहेत. म्हणजे वी हॅव अन ऑल विमेन टीम. म्हणजे माझ्याकडच्या शिपिंग पॅकेजिंग करणाऱ्या मुलींपासून, हाऊसकीपिंगपासून, अकाउंट्स डिपार्टमेंटपासून, सोशल मीडियापासून, स्टोअर मॅनेजरपर्यंत, कॅशियरपर्यंत सर्व मुली आहेत. आणि ते थोडं एकीकडे चॅलेंजिंग पण आहे, पण एकीकडे खूप समाधानकारक पण आहे. कारण एवढ्या बायकांना मी काय म्हणायचं त्याला एम्पॉवर करते इन अ वे. त्या छान कमवत आहेत, स्वतः सक्षम झालेल्या आहेत फायनान्शियली, आणि त्या त्यांच्या घरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. सो हे आहे. पण टीमला मोटिवेट करत राहणं हे खूप चॅलेंजिंग आहे. पण आपण खूप काम करत असू तर टीम पण खूप चार्जड अप असते. आपण नुसतं बसून तुम्ही हे करा, ते करा, ते का नाही केलं, हे का नाही केलं असं म्हणलं तर टीम कधीच मोटिवेटेड राहणार नाही. सो तुम्ही जेवढे ऑन फ्लोअर आणि रेडी टू वर्क असाल तेवढी तुमची टीम असते, असं आहे. सो टीमचं तेच सिक्रेट आहे की तुम्ही उभं राहिल्याशिवाय टीम उभी राहणार नाहीये असं.